नमस्कार. आजच्या व्हिडिओमधून आपण जिजाऊंबद्दलची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. एक विचार स्वराज्याचा अन पेटल्या लाखो मशाली, अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शिवबांची माऊली जिजामाऊली, ज्यांनी मराठ्यांच्या रक्तात स्वाभिमान जागवला, ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवण्यासाठी अविरत प्रयत्न केले, अशा जिजाऊंची आज जयंती. 12 जानेवारी 1598ला जाधवांच्या घरी एका कन्येचा जन्म झाला आणि तिचे नाव ठेवले जिजाऊ. त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई होते. लहान वयातच त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील शौर्याची आणि पराक्रमाची परंपरा जिजाऊंकडे होते. मराठी सरदारांना मुघलांच्या दरबारात अजिबात स्थान नव्हते, अजिबात किंमत नव्हती. हे पाहून जिजाऊंना नेहमी वाटे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असावे. यासाठी त्यांनी पुत्र शिवबाला रामायण व महाभारतातील कथा सांगितल्या, राम व श्रीकृष्णाच्या पराक्रमाच्या कथा सांगितल्या आणि त्यांना घडवले. तसेच त्या स्वतः त्यांना युद्धनीती शिकवत असत आणि याच प्रेरणेतून शिवरायांनी हिंदवी स्वराज्य उभारले, जनतेला मुघलांच्या तावडीतून मुक्त केले आणि जिजाऊंचे स्वप्न साकार झाले. जिजाऊंनी जे संस्कार दिले होते त्यामुळेच हे केवळ शक्य झाले. जिजाऊंनी शिवरायांना असे संस्कार दिले की ज्यामुळे शिवराय हे स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगायला शिकले. ते धर्मासाठी लढले आणि त्यामुळेच आज आपण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव अभिमानाने घेऊ शकतो. आपल्या सर्वांसाठीच राजमाता जिजाऊ ह्या एक प्रेरणा आहेत. जर प्रत्येक घरातील आई ही जिजाऊसारखी असेल तर त्या घरातील पुत्र हा नक्कीच शिवबांसारखा पराक्रमी घडेल. जिने घडवला राजा रयतेचा तोच एक जिजाऊंचा छावा, स्वराज्याचा जिने दिला ठेवा, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता, स्वराज्य जननी जिजामाता. धन्यवाद.